भाऊ आज फक्त झोपून हेअरकट करायचा राहिला होता. ह्या पोराने आहे ना सगळे योगासनाचे प्रकार आज मला शिकवले होते. शांत हा शब्द ह्याच्यासाठी नाहीच बनलेला. तर आज आल्या-आल्या सकाळी भाऊ एकदम शांत बसले होते. कारण की भाऊंना हेअरकट करायचा होता. आला तर भाऊच लय शांत होता. पण जाताना असा गेला, की माझ्या डोक्याचा पार भुगा करून गेला. लहान मुलं ही देवाघरची फुलं ही म्हण ह्याच्यासाठी बनलीच नाही असं मला आज वाटलं. कसली म्हण ही? मला तर असं ह्याला बघून वाटलं, की भाऊ खरंच आज आपले पाप पुण्याचा हिसाब इथंच झाला. शाळेत असताना पीटीच्या शिक्षकांनी सुद्धा एवढा व्यायाम करून घेतला नसेल, तेवढा 1 तासात भाऊंनी माझ्याकडनं व्यायाम करून घेतला. भाऊ अंबानीची सुद्धा एवढी व्ही-आय-पी ट्रीटमेंट नसेल ना, तेवढी आमच्या दादांची व्ही-आय-पी ट्रीटमेंट चालू होती इथं. खरं सांगू का टीव्हीमध्ये सुद्धा सुपरमॅन एवढा कळला नाही, तेवढा मला ह्याला मांडीवरती घेतल्यानंतर कळाला. च्यायला नक्की मला कळतच नव्हतं, मी हेअरकट करतोय का नक्की लहान मुलांना खेळवतोय? हेच मला कळत नव्हतं आज. आज मी सगळ्या प्रकारचे हेअरकट केले. बसून, उभं राहून, फक्त झोपून हेअरकट करायचा राहिला होता. तेवढं जर ह्यानं केलं असतं ना, तर मी फक्त मग काय स्वर्गाची पायरी चढायला मोकळा झालो असतो. आजपर्यंत मी कुठल्याच लहान मुलांना अशी कटलाईन मारली नसेल, पण भाऊंनी मला आहे ना सगळ्या प्रकारची कटलाईन मारायला शिकवली. काय झोपून-बिपून सगळं आता सगळे कटलाईन मी मारू शकतो. कुठलाही हेअरकट येऊ द्या, कुठलाही लहान मुलगा येऊ द्या, मी सगळ्या प्रकारचे हेअरकट करू शकतो. ह्या मुलाला हँडल केलं ना, सगळ्यांना हँडल करू शकतो असं मला वाटलं. शेवट असं वाटलं, की भाऊ आता हेअरकट झाल्यावर तरी शांत बसतील. पण कसलं काय? हे कधीच नाही. शांत हा बसणं ह्यांच्यामध्ये गुणधर्मच नाही आणि शांत बसणं काय हा डिक्शनरीमधला शब्द चुकीचा आहे, हे त्यांनी आज मला सिद्ध करून दाखवलं. शेवट बाय-बाय केला आणि भाऊ धन्यवाद.